मुंबई आणि उपनगरांमधल्या पावसाची, कारण रात्रीपासून पावसाने इकडे हजेरी लावली आहे। अंधेरी, पवई, कांजूरमार्ग, घाटकोपर आणि वांद्रे परिसरात संततधार आहे। सकाळी काही वेळ पावसाने उसंत घेतली, मात्र अधूनमधून पावसाच्या सरी बरसतायत। पहाटेपासून झालेल्या पावसाने हिंदमाता, किंग सर्कल, पवई आणि सायन या परिसरात पाणी साचलंय। आता हे पाणी ओसरायला सुरुवात झाली। दरम्यान दुपारी 3 वाजता समुद्रात मोठ्या भरतीचा इशारा देण्यात आलाय। तिकडे पालघर जिल्ह्यातल्या डहाणू आणि तलासरी तालुक्यात एका दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे। जोरदार पावसामुळे सखल भागात पाणी साचलंय। आणि अधिक माहिती घेऊया, आपल्या प्रतिनिधी मनश्री पाठक आता आपल्या सोबत आहेत। मनश्री, मुंबईतल्या पावसाची आत्ताची काय स्थिती आहे आणि दुपारी भरतीचा देखील इशारा आहे? अश्विन, जसंच तू आता म्हटलं की संततधार तर काही भागात सुरू आहेच, मात्र अधूनमधून पाऊस विश्रांती घेतोय, अधूनमधून उघडीप देतोय। त्याच्यामुळे सध्या तरी पावसाचं वातावरण नाहीये, मात्र अगदी काही मिनिटापूर्वी पावसाची एक जोरदार सर इथे कोसळून गेली आहे। सध्या मरीन ड्राईव्हला मी आहे आणि जसं तू म्हटलंस मगाशी साधारणतः 2:30 ते 2:45च्या सुमारास मोठ्या भरतीचा इशारा आहे। साधारणतः 4.80 मीटर्सपर्यंतची ही भरती आहे। सध्या आपण बघितलं की 2:30 अजून वाजायचे आहेत, मात्र त्याच्या आधीच समुद्राला मोठं उधाण आलेलं आपण बघतोय। समुद्रकिनारी जे फिरायला आलेले मुंबईकर, इतर पर्यटक आहेत, त्यांना सावधानतेचा इशारा दिलेला आहेच, मात्र जोरदार पाऊस येत्या पुढच्या 24 तासात होईल असा सुद्धा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे। मात्र सध्या जे मुंबईतलं वातावरण आहे की वाहतुकीवर, रस्ते वाहतुकीवर खास करून फारसा परिणाम झालेला दिसत नाहीये, कारण अधूनमधून पाऊस हा उघडीप देतोय। त्यासोबतच सेंट्रल रेल्वे मात्र 20 मिनिटं अजूनही उशिराने धावते अशी माहिती सध्या मिळते। वेस्टर्न रेल्वे थोडीफार रुळावर पोहोचलेली आहे, पूर्वपदावर आलेली आहे असं म्हणता येईल। हार्बर रेल्वेचे मात्र हाल हे सुद्धा समान आहेत। ज्याप्रमाणे सकाळी सेंट्रल रेल्वे आणि हार्बर रेल्वे ही विस्कळीत झाली होती, त्या पद्धतीनेच अजूनही परिस्थिती कायम आहे। मात्र अधूनमधून पाऊस उघडीप देत असला तरी सुद्धा येत्या 24 ते 48 तासांमध्ये मुंबईत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे। त्यासोबतच समुद्राला सुद्धा मोठी भरती येणार आहे, त्यामुळे मुंबईकरांनी हा पाऊस नक्की एन्जॉय केला पाहिजे, मात्र समुद्रकिनारी येणाऱ्या मुंबईकरांनी विशेष करून काळजी घेतली पाहिजे। अश्विन, मनश्री, धन्यवाद या माहितीबद्दल।